इन्या अरे लाईटीला काय झालंय ह्याचा तापती दबक्या पावलानी येऊ दे माझ्या वाकांडी बसू दे काय रोग आले लाईट काय काय ना बा अरे फ्यूज ब्यूज बघ ना याच एक चला ते मला काय कळलं बा लाईटीचे उरकलं नाही तुमचं काम तू एवढं लांब कशाला आली रानात भरणं चालू आहे दिवसभर लाईटीची बोंबत्यात ऐकून तर घेतान का नाही माझं काय अहो तो साडीवाला आलाय आणि मला साड्या घ्यायच्यात मग मी कवाची तुम्हाला शोधते तुमचा फोन लागा ना म्हटलं डायरेक्ट तुम्हाला इथे विचारायला यावा घेऊ का हो साड्या आता मला कशाला साड्या घेती अहो मला साड्या तुला होय मग त्याला काय एवढ्याला मिचरा यायची गरज आहे हा एखादी घेऊन टाक पण ले नको पसारा करू मोकार काय तुम्हाला साड्यांचं म्हणजे ना बायकांना याडच बर का अहो हे काय चाललंय तुमचं हे काय चाललंय म्हणजे हा? अहो. काय तुला माहिती नाही काय अहो पण ती तंबाखू मग त्यात काय एवढं अहो तुम्ही तंबाखू खाताय खाताय म्हणजे आता रोजच खातो की तुझ्या समोर त्यात काय एवढं अहो ते चांगलं नाहीये चांगलं नाही म्हणजे तुम्हाला मी साडी हे करण्यासाठी आले तुम्ही इथे हे करत बसले का मला म्हणतात का मिळलंय माणसाला एखादी सवय असावा वाईट हा सगळ्यात चांगला माणूस जगात नाही चालत म्हणजे ही सवय म्हणजे तुम्हाला दुसरी पण सवय आहे का हे बघ मी आपलं खातो फक्त आपलं कसे राणा बिनात करमत नसलं आपलं वाया कठाळा आला फेटाळा कायची थोडीफार आपली हा त्याला काय होते बरं मी काय म्हणतोय ले नको लक्ष देऊ काय साडी घ्यायची ते घे आणि दुपारून डबा घेऊन ये इथं आणि मी जर नसलो ना इथं बस काय मी येईन जरा टाका ते खाली काही करत बसाय ते खायची सवय आहे का या लवकर घरी मी ना डबा घेऊन येणार काही करतो काय कळत नाही अरे मला मागाचा माग पडला ना माझा दुपारचा काय तू आता काका आणून द्या गावात जाऊन हा बायकांना एक काही कळत नाही हा तर कोण नाही डबा म्हटलं होतं ते जरा हा घे डबल घे घे मला बी अरे काय तुला लाजबीज वाटते का अरे मी तर तुला एवढी चांगली समजत होतो मगाशी मला झाडून गेली ना तू कशाला तांबू खाता काय करता कसली लाज अन कसलं काय कसली लाज म्हणजे हा अरे तुला थोडी फार तरी वाटू दे अगं काय तू बाई माणूस असून तांबाखू खाती का आणि मला म्हणते तंबाखू सोडा हे करा बरं माझं जाऊ दे निदान स्वतःचा विचार कर ना चांगलं असतंय का ते अरे दाभाड जाईन तोंडातून सगळं कॅन्सर होतं त्यांनी माहितीये का तुला आणि कशाला व्यसन पाहिजे रे तुम्हाला काहीतरी उगा नाटकं काढायची काय करायचं अरे आपला नाही निदान आपल्या पोरा बाळांचा विचार कर समज उद्या तुला काय बरं वाईट झालं याच्यामुळं तर त्यांना कोण बघणार घरदार उघड्यावर पडन नाख अरे व्यसन म्हणजे पैशाची शरीराची सगळ्याची हानी अख्ख्या संसाराचा नाश होतोय बघ व्यसनाने बर झालं या पुढे या काय? झालं काय काय बोलले तुम्ही पोरा बारांचा विचार कर घराचा विचार कर त्याच्याने नाश होतो अजून काय तोंडाचं काय होतं ह्या दाभाडाचं काय होतं ह्या दाभाडाचं काय होतं ह्या दाभाडाचं हा कोणाला सांगताय हेच मी सकाळी सांगण्याचा प्रयत्न करत होते तुम्हाला रोज सांगण्याचा प्रयत्न करते नका खाऊ अहो नका खाऊ त्याच्यावर धडधडीत लिहिलंय याच्याने कॅन्सर होतोय माझा विचार केला तुम्ही कधी माझ्या मनाचा विचार केला का हेच हेच दाखवण्यासाठी तुम्हाला मी हे केलंय तुम्हाला कळलं पाहिजे तुम्हाला एवढ्या वेळा सांगितलं अहो नका खाऊ तुम्ही नका खाऊ तुमच्या चांगल्यासाठी सांगते तुमच्या शरीरासाठी सांगते पण तुम्ही माझं एकदा सुद्धा ऐकलं नाही आणि आता मी खाल्ले तर तुम्हाला त्रास व्हायला लागला का मला किती त्रास होत असन माझ्या मनाला किती त्रास होत असन कधी विचार केला तुम्ही माझा फक्त स्वतःचा विचार केलताय हौशी पोटी खाताय तुम्ही का तर मला संडासात गेल्यावरती त्रास होतो हे तर तुमचं ऐकावं लागतंय मला त्याच्याशिवाय हागायलाच येत नाही अगं तसं नाही म्हणजे कसं अहो हेच सगळं ऐकावं लागतंय मला घाण घाण तुमच्यामुळं
हा मग अशी मी तुम्हाला काय म्हणलं, हे काय करताय तुम्ही, कुठं काय करतोय तेव्हा, हा हे तर मी रोज खातोय, आणि हे जर मी रोज केलं तर किती त्रास होईल तुम्हाला, किती नाव बदनाम होईल तुमचं. हा का ठीक. बोलायला काही ठेवलंच नाही तुम्ही, अहो माझा विचार करा ना जरा तुम्ही. नाही हे बघ, काय माहितीये का, माणसाला आहे ना दुसऱ्याचा आहे ना छोटा जरी वाईट गुण असला तरी दिसतो, पण स्वतःचा वाईट गुण दिसत नाही. का आता कळलं का तुम्हाला स्वतःचा वाईट गुण? हा? हा छोटासा नाहीये, हा किती मोठा होऊ शकतो याचा विचार केला. ही सवय तुमच्या पोरांना सुद्धा लागू शकते. अरे बाप हा करतोय, मग आपण करायला काय जातंय. नाही बरोबर आहे तुझं, आजपासून बंद म्हणजे बंद. सांगूच नका तुम्ही मला, ते तुमचं रोजच ऐकत आले मी. नाही हे बघ, काय हे रोज ऐकतोय फक्त तू, पण आज मला आहे ना तू चांगला अनुभवच दिलाय. इथून पुढे मी असली घ्या माझी शपथ. अरे बाई तुझी शपथ, अख्ख्या घरादाराची शपथ. म्हणजे मी मेले तरी चालेल का तुम्हाला? अगं तू मेली तरी नाही, तंबाखू सुटली तरी चालेल, पण मी खाणार नाही इथून पुढे. खरं? खरं. चला मग डबा आणला का? चला मग. आधी साडी घेऊयात ना. साडीवाल्याला थांबून ठेवलंय. ए सच्या, कारण काय माझा टेन्शन मध्ये असतो, जसं का डोक्यावर दगड ठेवलाय कुणी. अरे वैतागायचं नाही तर काय, तुला माहिती का माझ्या घरी काय कंडिशन आहे? काय? अरे 2 महिने झालं ती मेवणं येऊन बसलाय बोखंडी भाज्या. हा मग पाहुणा आहे, पाहुण्याला आपलं पाहुण्यासारखं आवाज द्यायचं असतं. अरे पाहुणा 1 2 3 दिवस आठवडाभर असतो, 2 महिने नसतो. ते हाय म्हणा, 2 महिने नसतं कोण. बरं त्यो असला वाळका बोकुडे, जरा घराबाहेर पडलं आणि दुकानात गेलं का, दाजी हे घेता का मला, दाजी ते घेता का, दाजी 50 रुपये देता का, दाजी 100 देता का. अरे या बापारी काय माझ्या जीव सोडलाय का पोसायला येऊ. अरे पण सच्या मला काय म्हणायचंय, अरे लोकाला म्यावणा नसतो, तुला म्यावणा आहे, सांभाळला त्याला. अरे असला काय उपयोगाचा आहे नसल्याला बरा. काय आहे, तुला खरं सांगू का, अरे त्याला काय बोललं की बायकोला येतोय राग, काय करावं तेच कळायला झाले. नाही नाही, ते म्हणतात ना, ते म्यावणं अवघड जागेचं दुकान असतो, सहनही होत नाही, सांगता येत नाही. अरे याच लय अवघड, हे सहनशक्ती फोडली यांनी पार माझी. चल घरी आता. पण कस काय सांभाळतो रे तू? कळ ना तुला, चल घरी. मला काय म्हणायचं माहिती का, ह्यो म्यावणा तुझी दुसरी बायको आहे. होय, अगं काय झालं रडायला? ए, कोण गेलं तुमच्या घरात? याला काय झालं, तुमचं सगळं आणत असता बरं. झालं काय? अहो माझं सोनं. सोनं हरवलं काय? हे काय इथं? अरे झालं काय, रडू नको. अरे 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 गप दाजी, अरे गप गपकी, गप 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 गप. माझं सोनं चाललं चाललं. कुठं चाललं? कुठं चाललंय येऊ? आईकडे चाललाय मग तुझ्या दाजीला किती दुःख झालंय तुझं. पण असा कसा अचानक चाललाय येऊ? आईचं दुखायला लागले अचानकच, डॉक्टर म्हणले तिची काळजी घ्यावं लागल, तिच्या जवळ कोणीच नाही. दाजी मी येतो लगेच माघारी. जा पिशवीभर जातो. आईचं दुखत आहे तुझ्या? पहिलं घराबाहेर काढ, पहिलं घराबाहेर सामान घेऊन ह्याला सोडून येऊ आपण. अहो मला असं वाटतंय मी पण जाऊ काय त्याच्या संग. तू कशाला जाती? आईचं दुखतंय तिथं तुला कोण आता मदत करू लागणार आहे? हा गेला म्हणजे कसं दवाखान्यातलं सगळं बघन, तू बाई माणूस काय बघणार आहे दवाखान्यात? आणि कसं आहे माहिती का वहिनी, तुम्ही इथं राहिला तर याला खाणं पिणं पण भेटल. यांच्यामुळे तर मला जाता येईना ना. आता काय करणार, मला सुद्धा इथं करवत नाही. गप गप गप. इतके दिवस राहिलं पोरग, भाऊजी तुम्हाला सांगते, कधी त्याचं काय नसतंय, हेच दिलं तेच दिलं, तुकडा भाकरी मिरची काय असन ते प्रेमानं खाल्लं लेकरांनी. मला कधी अरे उकांड्यावरला पत्रावळ्या उचलून चाटत होता तो, पण कधी मला तोंडाने मागितलं. म्हणजे गरीब आहे का तुझा भाऊ स्वभावाने? गरीब आहे बाई लेकरं. नाही, मला सचिन सरळ सांगतो ना, सचिन आता सगळं सांगतो. उगा आता आईचं दुखतंय म्हणून, नाही तर ना त्याला वर्षभर जाऊच दिले नसते मी. ते बघ बाहेर कसं आहे ना, चल लवकर. गाडी जाईन आपली, पाय गाडी जाईन. निघा ना त्याच, त्याला पण इथं लाळा लागलाय माझा. त्याचं पाय काढलं पाहिजे, आ? त्याचं पाय काढ बाहेर घराच्या. जा बर का व्यवस्थित आता. तुझा फोन वाजतोय का? नाही फोन नाही वाजत. फोन आणलाच नव्हता ना त्यांनी येताना, कोणाच चालवलाय?
नाही माझाच दिलाय मी त्याला. बरं जाऊ दे तू जा 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 जा. सावकाश जा. फोन कर गेल्यावर. आणि माझा फोन आहे ना तुझ्याकच राहू दे. यांच्या फोनवर फोन कर. आईला बरं वाटायला लागलं की मी लगेच माघारी येतो. चालतंय. आईची काळजी घे बरं का बाळा. आणि दवाखान्याला हायगई करू नको. चांगली महिनाभर ठेव दवाखान्यात तिला. अगं म्हणजे शेवटचं सगळं इलाज होऊ दे तिचं. काय बाकी ठेवू नको बर का. इकडे काय नाही नंतर आहेच मी पोसाय तुला. बघायला मी आहे ना याला. जा 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 जा. येऊ का ताईडे? माझं बाय ग किती पडलं पण अशक्तपणा आलाय त्याला. आताच नाही माझा भाऊ किती सुकून गेलाय. थांबा थांबा फोन आला. फोन आलं उचल उचल. हॅलो काय झाली बरी? अरे वा ताईडे आय बरी झाली. आता काय जायची गरजच नाही. हा आई बरी झाली. चला अरे ह्यो बैल जायचा का आमच्या घरातून? जाईल जाईल. अरे काय जाईल लग्न मेवण्या बरोबर झालंय का बायको बरोबर झालंय माझं? काय कळायला कसं आहे तू आता पाहुणा आहे. मग एक काम कर आज रातच्याला मस्त मटण घेऊन ये चार त्याला बोलायला मेवण्याला तो या तुझे हिला पळत का इथून तू? बाई कुणी वाळू घातले का माझ्या वलानीवर कपडे? कुणाची कपडे आहेत ही? कुणाला मुर्दा उठला काय माहिती. माझ्याच वलानीवर वाळू घातले. काय ग काय तनतन करते? कुणी वाळू घातल्यात ग? मीच घातल्यात. तुला कळत नाही माझी वलाने कशाला वाळू घातली? त्याच्यावर काय नाव लिहिले का तुझी वालानी? मी बांधली. अय तू बांधली. जागा माझी घर माझं. काय ग तू बांधली? जागा माझी. मग इकडे बघ ना जॉईंट कुठे केली. हे पण माझ्या घरी बरं बांधली घातली तर घातली. वाळणारच आहेत ना. आता ऊन किती झाले मग काय झालं त्याच्यात? कशाला वाळू घातली तू? कशाला म्हणजे वालानी वाळू नाही घालणार मग काय करणार? तू तुझी दुसरी बांधकी. ए तू तुझी दुसरी बार जा पळ. तू सांग तुझ्या नवऱ्याला दुसरी बांधायला आलेली मोठी. माझ्या नवऱ्याचं कशाला नाव घ्यायला? आणि हायस तो बैल त्याचं काय नाव घ्यायचंय? बैल आहे तुझाच नवरा बैल आहे. ए तुझं नाव इकडे या तुम्ही. मला बैल म्हणली. बाहेर या. सटवी कुठली आली लगेच. तूच आहे तुझ्या नवरा तसा पण तुझ्या मागे लोंडच घोळत असतो ना. तुझा नवरा लय भारी आहे ग. हा मग काय हायस झालं माझा काय? नवरा भारी. ही बघा तुम्हाला बघा ही काय तुम्हाला काय म्हणती. मी काय म्हणली ग? आणि मग बघ त्याचं थोबाड काळ वसवशीत. तुझा नवराच काय लय भारी आहे. ए माझ्या नवऱ्यावर हात नाही तुला. तुझ्या नवऱ्याला हे करीन मी. तुझ्या नवऱ्याला मला ढकलत नाही ग. माझ्या नवऱ्याला हात लावला तू. माझ्या नवऱ्याचा जीव नाही घ्यायचा. ए, उठला ते. माझ्या नवऱ्याला हात काय होय ग? हा अरे काय झालंय भांडण तुमची? तुम्ही या मला का हाणताय? ही तुमची बायको माझ्या नवऱ्याला बैल म्हणती. बैल पण बैलासारखा दिसतो. बैल तुम्ही तर टोन घेवानी तो टोन घेवानी. हा टोन गाच तो. शिंग दिसत मला शिंग. शिंग नाही. शिंग कशाला पाहिजे? हीच आहे ना तुमचं एवढं मोठं शिंग. मारलं मला या बाईनं. तू माझ्या नवऱ्याला मारलं. हात लावून दाखव. हातच लावून दाखव तू. माझ्या नवऱ्याला मारते. अय बैला इकडे ये. शिंगावानी माझ्या नवऱ्याला मारते ती. कुत्रे भांडण तू माझ्या नवऱ्याचा जीव घ्यायला लागली. अगं कर कपड्या वाचून तू जीव घ्यायला लागली माझ्या नवऱ्याचा. त्या बैलाला टांगव ह्याच्यावर. तुझा नवरा बैल. बैल म्हणती बैल. तू मार त्याच्या बैलाला. तुम्हाला माझ्या नवऱ्याला सोड. लागलं ग मला. अरे तुझ्यात काय दमदीर आहे का नाही? तुम्ही काय मार घेऊन मार खाऊन घेताय तिचा. मारा तिच्या नवऱ्याला. त्या बैलाला मला कशाला हात? तू तुझ्या बायकोला हाण ना. तू हाण त्याला. तू हात लावला म्हणजे माझ्या नवऱ्याला हात कसा लावती तू? तू कशाला हात लावती माझ्या नवऱ्याला? तू घाबरा. गप्पा म्हणजे अरे तुला तसं पण बायको समोर काही बोलता येत नाही. त्याला मारा तुम्ही. काय म्हणलं? आम्ही बोलतोय ना मागवायचं. ए तू हो बाजूला चल. थांबा ना मला बोलतोय ना. हा काय 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 म्हणणे म्हणजे तुझ्या बायकोला नीट समजून सांगा. आणि तू नीट सांग. मागो मग बाईच्या अंगावर धावून तर लाजर दे ग तिला ठेवून. ती ठेवती बाई. माझ्या नवऱ्याला मारती काय भटक भावाने? भटक भवानी कोणाला म्हणते ग? मग अगं तुला लाज वाटते का मोठ्या माणसावरती हात उचलायला? त्यापेक्षा वयाने तर मोठाच ना माझ्या नवरा. पहिले बोलाय तिच्या नवऱ्याला बघा बरं का. तू काय सांगते त्या बाईला? त्याला नको सांगू. तुझा नवरा बैल आहे बघ येतोय का पुढे. चल निघ. नको सांगू. आले मोठी तोंड घेऊन ह्या वालानीवरती मीच कपडे वाया घाला. जा काय करते कर. भांडणं कुणाची होती? भांडणं कोणाची होती म्हणजे?
भांडणं कुणाची होती? बायकांची. आपण काय मार खाल्ला? तीच मला कळून झाले. जा घरी जा आपलं जा. फुकाटचं मार खायला लागलोय.